शांती। आज आहे 18 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, या आत्मिक नशेमध्ये रहा की आपण ईश्वरीय परिवाराचे आहोत। आपण आपली गुप्त दैवी राजधानी स्थापन करत आहोत। प्रश्न आहे, मुलामध्ये कोणती सवय पक्की असेल तर पूर्ण दिवस आनंद टिकून राहील? उत्तर आहे, जर पहाटे लवकर उठून विचार सागर मंथन करण्याची सवय असेल तर पूर्ण दिवस अपार आनंद होत राहील। बाबांचे श्रीमत आहे, मुलांनो, अमृतवेलेला उठून आपल्या बाबांशी गोड गोड गोष्टी करा। विचार करा, आपण आता कोणत्या परिवाराचे आहोत? आपले कर्तव्य काय आहे? जर बुद्धीमध्ये हे राहिले की आपला हा ईश्वरीय परिवार आहे, आपण आपली नवीन राजधानी स्थापन करत आहोत, तर पूर्ण दिवस आनंद टिकून राहील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. कोणत्याही देहधारीची आठवण येऊ नये यासाठी कोणावरही प्रेम करायचे नाही। याच्याही पलीकडे जायचे आहे। खूप सावधगिरी बाळगायची आहे। मायेच्या विकल्पांना घाबरायचे नाही, विजयी बनायचे आहे। 2. ध्यान साक्षात्कारामध्ये मायेची खूप प्रवेशता होते, या भूत प्रवेशतेपासून स्वतःला वाचवायचे आहे। बाबांना आपला खरा समाचार द्यायचा आहे। आजचे वरदान आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सारला अर्थात सारांशाला ग्रहण करून ऑलराउंडर अर्थात सर्वच बाबतीत तरबेज बनणारे सरळ पुरुषार्थी भव। स्पष्टीकरण आहे, जी कोणती गोष्ट बघता ऐकता त्याचे सार अर्थात सारांशाला समजून घ्या, आणि जे शब्द बोलाल, जे कर्म कराल, त्यामध्ये सार भरलेले असावे, तेव्हाच पुरुषार्थ सरळ होईल। असा सरळ पुरुषार्थी सर्व गोष्टींमध्ये ऑलराउंडर असतो। त्याच्यामध्ये कोणतीही कमतरता दिसून येत नाही। कोणत्याही गोष्टीमध्ये हिंमत कमी होत नाही। मुखावाटे असे शब्द निघत नाही की मी हे करू शकत नाही। असे सरळ पुरुषार्थी स्वतः देखील सरळचित्त राहतात आणि दुसऱ्यांना देखील सरळचित्त बनवितात। स्लोगन आहे, साधने वापरत असतानाही त्याच्या प्रभावापासून न्यारे अर्थात आलिप्त आणि बाबांचे प्यारे बना। ओम शांती।